हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. आज आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, विच इज गॅमा फंक्शन. सगळ्यात पहिला मुद्दा, सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की गॅमा फंक्शन म्हणजे डेफिनेट इंटिग्रल. म्हणजे पहिला मुद्दा, हे फंक्शन जे आहे गॅमा फंक्शन म्हणजे हे एक प्रकारचं इंटिग्रेशन आहे. म्हणजे त्या फंक्शन मध्ये इंटिग्रेशनचं साइन असणार म्हणजे असणार. आणि कुठल्या प्रकारचं इंटिग्रेशन माहिती आपल्याला, दोन प्रकारचे असतात, एक डिफिनेट आणि एक इनडेफिनेट. इनडेफिनेट म्हणजे याच्यात लिमिट पॉईंट्स दिलेले, अपर लिमिट लोअर लिमिट दिलेलं नसतं. ज्याच्यात दिलेलं असतं लिमिट्स त्याला काय बोलतो आपण, डेफिनेट इंटिग्रल बोलतो. ओके, मग कुठल्या प्रकारच्या डेफिनेट इंटिग्रलला आपण गॅमा फंक्शन म्हणणार आहोत, त्याचा एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट तुम्हाला मी सांगतो. हे बघा, डेफिनेट इंटिग्रल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी, आणि तुमच्याकडे जे काही फंक्शन असणार आहे ते असणार आहे e⁻⁻x इंटू इथे जो व्हेरिएबल आहे तोच इथे लिहायचा आहे, आणि रेस टू n असेल समथिंग dx. ह्या स्पेशल फॉर्मॅटला आपण म्हणणार आहोत गॅमा फंक्शन. काय म्हणणार आहोत त्याला, गॅमा फंक्शन असं म्हणायचं, डेफिनेट इंटिग्रल. आणि हे कसं दाखवणार आपण बघा, डिनोटेड बाय दिस लेटर इज कॉल्ड गॅमा फंक्शन. ओके, सो गॅमा फंक्शन म्हणजे काय आहे हे क्लिअर आहे आपल्याला आता. अँड इट इज गिवन बाय, म्हणजे नक्की त्याचं इलस्ट्रेशन कसं आहे, नक्की त्याचा मिनिंग काय घ्यायचं आहे, नक्की कसं सॉल्व्ह करायचंय ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. अँड गिवन बाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी e⁻⁻x इंटू x⁻n dx इज इक्वल टू, असं जेव्हा तुमच्याकडे इंटिग्रेशन येईल तेव्हा त्याचं आन्सर लिहायचं आहे गॅमा ऑफ n+1. म्हणजे बाकी काही घेणं देणं नाही, ह्या x ची जी पॉवर आहे त्या पॉवरकडे बघायचं आणि त्या पॉवर मध्ये काय ऍड करायचे, 1 ऍड करायचे आहे. आता ही झाली डेफिनेशन. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की मग सर हे झालं, पण नक्की ऍक्च्युअली सॉल्व्ह कसं करायचं, याचं नक्की इलस्ट्रेशन काय, याचं मिनिंग काय आहे, किंवा हे कसं कॅल्क्युलेट करायचं, त्यासाठी तुम्हाला मी त्याचा ऍक्च्युअल मॅथमॅटिकल इलस्ट्रेशन सांगणार आहे. बघा, सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याकडे समजा गॅमा ऑफ n असेल, काय असेल, गॅमा ऑफ n असेल, तर याचं नक्की न्यूमेरिकल मध्ये कन्व्हर्जन म्हणजे आकड्यामध्ये कन्व्हर्जन कसं करायचं किंवा कसं कॅल्क्युलेट करायचं. तर सिंपल आहे, जो नंबर इथे तुमच्याकडे आतमध्ये आहे गॅमा ऑफ n ज्याला म्हणतोय, तर त्याच्यातनं -1 करायचे आणि मग त्याचा फॅक्टोरियल घ्यायचा. व्हेरी सिंपल. सो गॅमा n इज इक्वल टू n-1 फॅक्टोरियल. क्लिअर आहे. म्हणजे आपल्याला हे क्लिअर झालं आता की याचं न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं. ओके, आणि हे सांगत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की n जो आहे हा पॉझिटिव्ह रिअल नंबर पाहिजे. काय पाहिजे, तो पॉझिटिव्ह रिअल नंबर असायला हवा. बरोबर, हा पहिला मुद्दा आपल्या लक्षात आलाय. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे, सेकंड पॉईंट लगेच आपल्या लक्षात आलंय की हा ठीक आहे, मग सर गॅमा ऑफ 1 काय येईल, हा आपल्या समोरचा प्रश्न. गॅमा ऑफ 1 काय येईल, तर n-1 काय येणार, 0 फॅक्टोरियल म्हणजे काय असतो, 1 असतो. सो गॅमा ऑफ 1 काय आला, 1 आला. नेक्स्ट क्वेश्चन, गॅमा ऑफ 0 काय येईल. बरोबर, तर गॅमा ऑफ 0 इज काय येणार आहे, ऑब्व्हियसली इन्फिनिटी. हे सगळं लक्षात ठेवायचंय, गॅमा ऑफ 0 इज इन्फिनिटी. 3 पॉईंट सांगितले तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे समजा तुमच्याकडे गॅमा ऑफ n+1 असेल, तर त्याचं इलस्ट्रेशन गॅमाच्याच भाषेत कसं लिहिणार, n गॅमा ऑफ n. ओके, फेअर n इज पॉझिटिव्ह इंटिजर. n काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर जर असेल, म्हणजे फ्रॅक्शन नसेल, तर आपण गॅमा ऑफ n+1 इज इक्वल टू n आणि पुढे परत गॅमा ऑफ n असं लिहू शकतो. हे सांगतो, हे सगळे प्रूव्हन फॉर्म्युले आहेत. आपल्याला फक्त हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, बाकी त्याच्यात खोलात जायची गरज नाही. मग आता अजून काही फॉर्म्युले आहेत का, हो तर आहेत अजून काही फॉर्म्युले, ते तुम्हाला सांगणार आहे. आता पहिल्यांदा हे परत एकदा मला सांगायचंय तुमच्या सगळ्यांना की दिलेल्या फंक्शनला गॅमा फंक्शन म्हणता येईल का. समजा 0 टू इन्फिनिटी आहे e⁻t इंटू t⁻n dt. आता याला गॅमा फंक्शन म्हणता येईल का, तर आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, लिमिट्स बघायच्यात. पहिल्यांदा लिमिट्स 0 टू इन्फिनिटी आहे की नाही, आहे, येस, म्हणजे डेफिनेट इंटिग्रल आहे. आणि लिमिट्स आपल्याला हेच पाहिजेत. तुम्ही मला 0 टू 1 चालेल का, इन्फिनिटी टू 0 चालेल का, चालणार नाही. स्पेशल आणि स्पेसिफिक पाहिजेत लिमिट्स, 0 टू इन्फिनिटी हेच पाहिजेत. मग पुढे ई पाहिजे कंपल्सरी, त्याच्या डोक्यावर मायनस सुद्धा साईन पाहिजे कंपल्सरी. मग इथे मात्र टी लिहिलंय, असू देत ना, काय अडचण नाही. इथे टी आहे, तर तोच व्हेरिएबल हा शेजारी लिहिलाय का त्याच्या, येस, ऍज अ बेस म्हणून लिहिलाय शेजारी. आणि मग त्याची पॉवर काहीतरी आहे. ऑब्व्हियसली जर व्हेरिएबल टी आहे तर विथ रिस्पेक्ट टू काय असणार, dt असणार. म्हणून याला सुद्धा काय म्हणता येईल, गॅमा फंक्शन म्हणता येईल इन टर्म्स ऑफ टी. समजून घ्या, इथं y असेल तर इथं y असायला पाहिजे, इथं y असायला पाहिजे. सिंपल, लक्षात आलं. म्हणजे दिसताना तुम्हाला काय अगदी एक्सच पाहिजे का प्रत्येक वेळी, नाही. व्हेरिएबल, जो व्हेरिएबल असेल तो इथे आणि इथे 3 ठिकाणी असायला पाहिजे, एवढंच आपलं एक्सपेक्टेशन आहे. सो इथे आपण काय लिहू शकतो, याचा आन्सर गॅमा ऑफ n+1. सिंपल. आता मला वाटतं बऱ्यापैकी इलस्ट्रेट झाला असेल. आता एक्झाम मध्ये आपल्याला हा फॉर्मॅट ट्रेस करता आला पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. आपल्या एरेस्ट वगैरे दिसलं की याला गॅमा फंक्शन म्हणायचं, हे का आलं पाहिजे. आता अजून काही बघा, तो फॉर्मॅट ठीक आहे आपल्याकडे. समजा
अजून काही फॉर्मॅट तुम्हाला सांगायचे जे की फार महत्वाचे आहेत. तर त्यातला एक महत्वाचा फॉर्मॅट आता मी सांगणार आहे की तुमच्याकडे समजा इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी आहे, बरोबर. इन्फिनिटी म्हणजे काय होईल, याला जर गॅमा फंक्शन मानताय, एखादा म्हणत सर मग याला काय म्हणायचं, याला गॅमा फंक्शन म्हणायचं का. समजा एखाद्याने -5t लिहिला, ओके, आणि t⁻n dt, मग याला गॅमा फंक्शन म्हणायचं नाही का, कारण लिमिट्स तर बरोबर आहेत, ई पण आहे मायनस पण आहे, व्हेरिएबल पण आहे, तो व्हेरिएबल इथं पण लिहिलाय. अडचण कोणामुळे होते, ह्या 5 मुळे होती. मग स्टील दिस कॅन बी कॉल्ड ॲज काय म्हणणार त्याला, गॅमा फंक्शन म्हणणार. पण याचा आन्सर लिहिताना थोडी काळजी घ्यायची. नॉर्मली जे आन्सर आहे ते काय लिहिणार आपण, इथे n म्हटलं काय लिहिणार, n+1, बरोबर, n+1. पण इथे जो व्हेरिएबल आहे तो इथे जो कोइफिशियंट आहे ना व्हेरिएबलचा, कोइफिशियंट 5 -5 म्हणायचं नाही, कारण मायनस हा त्याचा ट्रेडमार्क आहे, बरोबर ना, तो मायनस असतोच सगळीकडे. सो 5 आलाय, एक्स्ट्रा पावणं 5 आलाय. मग आपल्या इंटिग्रेशनचा रूल माहिती आहे आपल्याला, व्हेरिएबलला जो कोणी मल्टिप्लाय त्याला डिवाइड करू, आपला कॉमन सेन्स सांगतो आपल्याला. पण आता इथे 5 आहे आणि 5 काहीतरी लिहावं लागेल. काय लिहिणार, जे इथे वर लिहिले ते, इथे n+1 लिहिले म्हणून 5 काय लिहिणार, n+1 लिहिणार आहे. आता एवढं समजलं असेल तर त्याच्यावरनं आपण काय करू शकतो, जनरलाइज करू शकतो. ठीक आहे. मग इथे आन्सर, आता मी इथे फॉर्मॅट लिहितो बघा, e⁻k लिहितो. के काय लिहिलं मी, के, ओके, e⁻k x इंटू x⁻n इज इक्वल टू गॅमा ऑफ n+1 अपॉन k⁻n+1. हे महत्वाचं आहे, व्हेरी इंपॉर्टंट, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि त्याच्यासाठी हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. ओके, सो हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. आता इथे जर स्पेसिफिक व्हॅल्यू जर असती, ओके, समजा इथे 4 आहे असं अजून करूया, काय समजा इथे 4, तर मग तुम्ही इथे काय लिहिणार, इथे लिहिणार 4+1, बरोबर. याचा आन्सर काय येणार आहे, 4+1 येणार, रूल नुसार 1 करायचे. आणि इथे सुद्धा काय येणार आहे, 4+1, म्हणजे याचं आन्सर जे आहे ते काय येणार आहे, गॅमा ऑफ 5 अपॉन 5⁻5. म्हणजेच काय, आता 5 गॅमा ऑफ 5 काय रूल आहे, गॅमा ऑफ 5 म्हणजे काय करायला लागेल, 5 - 1 फॅक्टोरियल लिहायला लागेल. म्हणजे इथं काय येणार, 5 - 1 म्हणजे काय झालं, 4 फॅक्टोरियल. सो 4 फॅक्टोरियल अपॉन 5⁻5, सॉरी 5⁻5, इथे 5 येणार, गोंधळ करायचा नाही, 5⁻5. सो अशा पद्धतीने त्याचा आन्सर आपण लिहू शकतो. आता याच्यानंतर आपल्याला अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत. ओके, जसं की एक छोटासा फॉर्म्युला अजून सांगायचा आहे. सपोज तुमच्याकडे एक आहे पी, ओके, गॅमा ऑफ पी, आणि ते आहे गॅमा ऑफ 1 - पी. हा फार रेअर फॉर्म्युला आहे, याचा फारसा काही आपल्याला उपयोग होणार आहे वगैरे नाही, फक्त माहिती पाहिजे म्हणून लिहायचंय, पाय साइन पी पाय. ओके, याचा आन्सर काय येणार आहे, गॅमा ऑफ पी. ओके, आणि इथं महत्वाचं काय, हा जो पी आहे हा काय असणार आहे, 0 आणि 1च्या इन बिटवीन असणार आहे, म्हणजे फ्रॅक्शन असणार आहे तो, 1 पेक्षा लहान 0 पेक्षा मोठा. सो हा एक रूल आपल्याला माहिती पाहिजे. आता एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग रूल पुढचा सांगणार आहे मी तुम्हाला, आणि तो रूल काय, हे सगळं जे काही आपण सांगितले रूल, ह्याच्यामध्ये नॉर्मली जेव्हा इंटिजर किंवा आपण ज्याला काय म्हणतो इंटिजर असेल तेव्हा ते वर्कआउट होईल, बरोबर ना. इथे मी काय म्हटलं, पॉझिटिव्ह रिअल नंबर म्हटलं, म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे काही सगळ्या रिअल नंबरसाठी चालणार आहे का नाही, तर लक्षात घ्या, इंटिजर असेल तेव्हा ते वर्कआउट होईल. बट बऱ्याच वेळा काय होणार आहे, इथे नुसतं समजा एखाद्याने लिहिलं, इथे समजा 9 असेल तर तो आन्सर लिहिताना काय लिहिणार, 9 - 1 फॅक्टोरियल, बरोबर, असं लिहिणार. बट व्हॉट हॅपन इफ 5 - 2, जर त्याने असं लिहिलं 5 - 2, तर मग अडचण येणार आहे. मग याचा आन्सर कसं लिहायचं, अजून ह्या रूलपैकी कुठल्याच रूलने आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाहीये, बरोबर ना. कारण तुम्ही म्हणाल मग सर करूयात ना आपण, असं काय करूयात की इथे n-1, म्हणजे असं करायचं का, मग असं करायचं का, 5 - 2 - 1 फॅक्टोरियल असं करायचं का. हा, मग तसं केलं तर काय येणार, 5 × 2 सॉरी 2 × 2 आणि 5 - 2 म्हणजे 3/2. तुम्ही कधी अशा प्रकारच्या फ्रॅक्शनचं फॅक्टोरियल लिहिलंय का, नाही लिहिलेलं. म्हणून मग आता तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचा फ्रॅक्शन येईल, म्हणजे ज्याला डिवायडेड बाय 2 केलंय आणि वर ऑड नंबर आहे, इव्हन नंबर आला तर माहिती डिवायडेड बाय 2 एक कुठला तरी इंटिजर येऊन जाईल, बरोबर ना. पण जेव्हा ऑड नंबर वर असेल, नीट लक्ष द्या, ऑड नंबर, इव्हन असल्यावर विषय येत नाही बाळांनो, इव्हन असल्यावर डिवायडेड बाय 2 करायचं असतं, सो तो काय एक इंटिजर येऊन जाईल. पण जेव्हा ऑड असेल, म्हणजेच न्यूमरेटरला जेव्हा ऑड नंबर असेल आपल्याकडे, ऑड नंबर आणि डिवायडेड बाय 2 करत असो आपण, तेव्हा त्याचा आन्सर काय लिहायचंय, तर ते आन्सर फार इंटरेस्टिंग आहे. तर त्याच्या अगोदर अजून एक फॉर्म्युला मला सांगायचा आहे, जो इथं मिस झाला होता माझ्याकडनं, तर ते आहे गॅमा 1/2. काय आहे, गॅमा ऑफ 1/2, आणि याचा आन्सर आहे √π. हे पाठच पाहिजे आपलं, हे फार महत्वाचं आहे. ओके, कारण इथे आपल्याला लागणार आहे आता ते. ऑड नंबर बाय 2 असेल तर कसं लिहिणार आन्सर याचा आपण, ऑड नंबर -2, बरं का, डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर ऑड नंबर -4 डिवायडेड बाय 2. असं करत जायचं. शेवटला तुम्हाला टर्म मिळाली पाहिजे 1/2. काय मिळाली पाहिजे टर्म, 1/2, म्हणजे ती येणार, सबट्रॅक्शन बरोबर येणार. तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळी कंपल्सरी 1/2 लिहायची का, नाही, 1/2 नाही लिहायचे, याचं सबट्रॅक्शनच 1 येणार कुठेतरी शेवटला, जिथे सबट्रॅक्शन 1 येणार तिथे थांबतो आपण, बरोबर. सो 1/2 आणि शेवटला हे बघा 1/2 आहे ना, गॅमाच्या आतमध्ये 1/2 आहे, आणि 1/2 आल्यावर काय येतो, √π येतो, म्हणून इथे तुम्ही काय लिहिणार, त्याला √π असं लिहिणार आहे.
आता हा फॉर्म्युला समजून घेताना प्रत्यक्षात दिसायला फार अवघड वाटेल, पण प्रत्यक्ष तो एवढा डिफिकल्ट नाही. फॉर एक्झाम्पल आता मी इथे एक एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल 5/2 लिहिलं मी. काय लिहिलं? 5/2. मग याला सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचंय? ऑड नंबर कोण आहे? 5, म्हणजे 5 - 2/2. त्याच्यानंतर पुढे काय लिहायचंय? 5 - 4/2. आता तुम्ही काय 1/2 लिहिणार का? नाही लिहिणार. का नाही लिहिणार? कारण की 5 - 4चा आन्सर काय येतं? 1च येतं ना, म्हणजे इथं काय तर मिळणार 1/2च मिळणार. म्हणून इथे थांबायचंय आणि रूट पाय करायचं. मला वाटतं हा विषय सगळ्यांच्या लक्षात आला असेल. हा इथं दिसतोय म्हणजे तो एक रिप्रेझेंटेटिव्ह 1/2 पर्यंत जायचं असं त्याचा मिनिंग होतो. प्रत्यक्ष एक्स्ट्रा 1/2 लिहायचा नाहीये, सबट्रॅक्शनचा विषय आहे सगळा. सो याचा आन्सर काय येणार सांगा मग आता? 5 - 2 म्हणजे येणार 3/2 इंटू 1/2 इंटू रूट पाय, म्हणजेच माझं आन्सर आलेला आहे 3√π/4. ओके, आणि असंच फ्रॅक्शन मध्ये ठेवायचे. हे जे आन्सर आहे एमसीक्यू ला आला एखादा क्वेश्चन चुकून तर तुम्हाला हे असं आन्सर असणार आहे 4 ऑप्शन्स मध्ये, त्याच्यातलं करेक्ट सिलेक्ट करायचं. सो हे तुम्हाला सगळं सांगितलंय मी आता, आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आयडिया क्लिअर आहे आपल्याला नक्की याच्यात काय करायचंय. मग याच्यातले कुठले जास्त इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्ही मला असं विचाराल तर पहिला मुद्दा, हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. हा फॉर्म्युला ओके. त्याच्यानंतर इकडे कुठला फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला? ऑब्व्हियसली हा एक फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि हा एक फॉर्म्युला माहिती पाहिजे. 1, 2 आणि 3, आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जास्तीत जास्त वापर ह्या फॉर्म्युलाचा होणार, म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे. मला वाटतं हे सगळं समजलेलं असेल. आता तुम्हाला जर याचा अजून एखादा इलिस्ट्रेशन पाहिजे असेल तर मी अजून एक इलिस्ट्रेशन देतो. समजा इथे लिहिलं मी, समजा 7/2. काय लिहिलं? 7/2. तर नक्की कसं वर्कआउट होणार आहे बघा, कारण का याचा खूप जास्त एक्सटेन्सिव्हली वापर करायला लागतो आपल्याला. सो 7/2, सो 7 - 2 राईट बाय 2 इंटू 7 - 4/2 इंटू 7 - 6/2 इंटू रूट पाय. बरोबर. 1/2 इकडे लिहायची गरज आहे का? नाही लिहायची गरज, कारण 1/2 येणार आहे म्हणून. सो 7/2 7 - 2 इज नथिंग बट 5/2 into 3/2 into 1/2 into root pi. So this is equal to काय येणार आहे? 15/8 into root pi. क्लिअर? सो अशा पद्धतीने आपल्याला ही जी प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्या रूल पैकी सगळ्यांचे इलिस्ट्रेशन सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके, सो मला वाटतं काही अडचण नसावी. आता आपण ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स बघणार आहोत. प्रॉब्लेम्स खूप इझी आहेत असं माझं म्हणणं नाहीये, पण आपल्याला एकदा प्रोसिजर समजली, एक प्रोसिजर शिकवणार आहे मी, ती प्रोसिजर समजली का तेच फॉलो करायचंय, नथिंग एल्स. आणि बीटा फंक्शन साठी सुद्धा याच गोष्टी फॉलो करायच्या. सो इम्पॉर्टंट आहे गॅमा फंक्शन प्रोसिजर वाईज. ठीक आहे, लेट्स सी फर्स्ट प्रॉब्लेम विच इज बेस्ड ऑन द फर्स्ट टाइप. आता इथे मी तुम्हाला काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेणार आहेत गॅमा फंक्शनवर, आणि ते वेगवेगळ्या टाईपमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की असा टाईप आल्यावर कशा प्रकारे प्रोसिजर करायचे, दुसरा टाईप आला तर कशा प्रकारे प्रोसिजर करायचे. आणि इट्स ऑल अबाउट सबस्टिट्यूशन. जर चांगली सबस्टिट्यूशन आपल्याला घेता आली प्रॉपर तर आपण जिंकलो, हे लक्षात घ्या. सो पहिला टाईप आहे e⁴ आता आपला एक्सपेक्टेड फॉर्मॅट काय आहे जर तुमच्या लक्षात असेल तर एक्सपेक्टेड फॉर्मॅट असतो 0 to ∞ x⁻⁻x dx. म्हणजे आपला सगळा इंटरेस्ट आहे e⁻⁻x मध्ये, पण इथे e⁻⁻x असण्याच्या ऐवजी इथे काय असणार आहे ax⁻n. म्हणजे इथे काहीतरी मल्टिप्लाय असेल ते सोडा, आपल्यासाठी महत्वाचं काय, इथे फक्त x पाहिजे होता, त्याला कोणी मल्टिप्लाय असलं तरी चाललं असतं, पण इथे x⁻n आहे म्हणजे x ची पॉवर असणार आहे. मग त्याला कसं डील करायचं ते आता आपण बघणार आहे. इथे तुम्ही नोटीस केलं असेल, हा x² बरोबर, सर इथे फॉर्मॅट आहे त्यानुसार x² म्हणजे x ची काहीतरी पॉवर आहे, मग याला कसं डील करायचं. तर तुम्ही नोटीस केलंय की x² आहे, मला x² एक्सपेक्टेड होतं का? नाही, मला फक्त x पाहिजे होता, म्हणजे मला फक्त तिथे e⁻⁻ आणि हा चालला असता 2, मला ह्या x² च्या ऐवजी फक्त एक व्हेरिएबल पाहिजे होता, कुठला तरी व्हेरिएबल, बरोबर. पण आता काय आहे तिथे x² आहे, म्हणजे मग मी काय करेल, जर सबस्टिट्यूशनच घ्यायची असेल तर ह्या x² च्या ऐवजी काहीतरी व्हेरिएबल पुट करेल आणि बाकी सगळ्या गोष्टी त्या व्हेरिएबलच्या भाषेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल, राईट. सो व्हॉट टू डू, सबस्टिट्यूशन घ्यायचे आहे. आता मी सगळं एकदम छान आणि असं सुटसुटीत लिहिणार आहे बरं का, कारण याच्यात सगळं रायटिंगवर डिपेंड आहे. सो स्टेप वाईज जाणार आहे आपण, स्टेप वाईज. सो फर्स्ट स्टेप, समजा याला तुम्ही हे जे आन्सर आहे एकदा लिहूयात परत आपण हा क्वेश्चन. याला 1 बोलतोय आपण, 1 आय म्हणूया त्याला, आय इज इक्वल टू. मग मी तुम्हाला सांगितलं स्टेप 1 करायची आपल्याला, स्टेप नंबर 1. आणि स्टेप नंबर 1 मध्ये काय करणार आहोत तर सबस्टिट्यूशन घ्यायचे आहे. सो स्टेप नंबर 1 सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन मध्ये काय करणार आहोत आपण, पुट कोणाची अडचण, कोणाची x². हा x² नकोय आपल्याला, त्याच्या एक व्हेरिएबल हवाय, म्हणजेच याचा अर्थ ह्या x² च्या ऐवजी काय ठेवायला लागेल, t ठेवायला लागणार आहे. सो सबस्टिट्यूशन मध्ये हा पहिला महत्वाचा पॉईंट आहे की काय सबस्टिट्यूशन ठेवताय, कोणाच्या जागी ठेवताय, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो x² इज इक्वल टू t. त्याच्यानंतर सेकंड स्टेप जे आहे, सेकंड स्टेप, या स्टेपवर लक्ष द्या, व्हॅल्यू ऑफ x. आता म्हणजे काय, तर इथे x² आहे, तर आता टार्गेट काय ह्या स्टेपमध्ये, x ची व्हॅल्यू सेपरेट लिहायची आहे. काय करायची आहे, x ची व्हॅल्यू सेपरेट लिहायची. म्हणजे कशी रे,
एक्स म्हणजे अकेला एक्स चाहिए वहां पे, एकटा एक्स पाहिजे, तर एक्स स्क्वेअर आहे. मग मला फक्त एक्स पाहिजे असेल तर मी काय करेल सांगा, इथे काय करणार, याच्यातनं समजा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी आहे, मला फक्त एक्स पाहिजे, तर मी काय करेल, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणणार. काय म्हणणार मी, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. ओके, हे छोटे छोटे स्टेप्स आहेत, हे आपलं मनाने लिहिणं म्हणजे मनाने करणं एक्सपेक्टेड आहे, लिहायची गरज नसते एक्झाम मध्ये, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतला फक्त एक्स राहील आणि इकडे स्क्वेअर रूट येईल. स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं पुरो, रेस टू 1/2. आता ही दुसरी अशी गोष्ट आहे जी पुढे लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, सो काय मिळालं, एक्स इज इक्वल टू टी रेस टू 1/2. बरोबर. नेक्स्ट स्टेप याच्यामध्ये स्टेप नंबर 3, डिफरन्शिएशन. आणि डू रिमेंबर डिफरन्शिएशन करताना विथ रिस्पेक्ट टू काय करायचे, एक्स करायचे. का, तर इथे डीएक्स आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू काय करायचंय, एक्स लिहायचं आहे. कोणाचं डिफरन्शिएशन, याचं डिफरन्शिएशन. काय येणार, विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं तर एक्सच्या म्हणजे एक्सचं डिफरन्शिएशन 1 येईल, 1 आणि टी रेस टू असू द्यात काहीतरी, विथ रिस्पेक्ट टू टी पहिल्यांदा काढून घेऊयात नॉर्मली. 1/2 टी रेस टू, माहिती आपल्याला फॉर्म्युला काय येणार, n-1 बरोबर ना, n इंटू टी रेस टू n-1 असं असतं. सो 1/2 - 1 असं येणार. पण झालं का आपला आन्सर, नाही, इथं मात्र केलंय आपण विथ रिस्पेक्ट टू टी, पण विचारलं काय होतं, विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, dt/dx असं करावं लागणार आहे. आता हे जर आपण सोपं करून लिहिलं, समजा हे इलस्ट्रेट करून लिहिलं तर काय मिळेल, मुद्दा पहिला, हा जो डीएक्स आहे इथे मल्टिप्लिकेशन आहे सगळं, इथे डिव्हिजनला डीएक्स, डीएक्सला तिकडे घ्या. सो dx इज इक्वल टू काय आहे, 1/2 टी आणि इथे 1/2 - 1. 1/2 - 1 म्हणजे काय येणार आहे सांगा, 2 1 2 -2 म्हणजे 1 - 2 म्हणजे -1 येणार, -1 आणि डिवायडेड बाय 2. सो dx ची अशा पद्धतीने व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, -1/2. सो ज्याला ज्याला मी बॉक्स केले ते सगळे महत्वाचे आहेत, त्यांचा यूज करायचा आहे आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे, लॉजिकली विचार करा. आता फक्त जर आपलं डेफिनेटच्या इनडेफिनेट इंटिग्रल असतं तर आपण काय म्हटलं असतं, चला ठीक आहे सगळ्या व्हॅल्यू आपण काय करूयात 1 मध्ये पुट करूया. पण थांबा, इथे 0 to इन्फिनिटी असं लिमिट आहे, म्हणजे लिमिट सुद्धा हे कोणाचे आहेत, हे लिमिट्स कोणाचे आहेत, एक्सचे लिमिट्स कोणाचे, ते व्हेरिएबलचे असतात, एक्सचे. पण आता विषय असा आहे, व्हेरिएबलच चेंज केलाय आपण, त्या एक्सच्या ऐवजी काय ठेवतोय, टी ठेवतोय, म्हणजे आता लिमिट सुद्धा कोणाचे पाहिजेत, टीचे पाहिजेत. आता म्हणून पुढची जी स्टेप आहे, स्टेप नंबर 4, तर ते लिमिट्स चेंज करण्याचे आहे, चेंज लिमिट्स, राईट, लिमिट चेंज करायचे. मग लिमिट चेंज करण्यासाठी आपल्याला टी ची व्हॅल्यू काढायची, लक्षात ठेवा, कोणाची व्हॅल्यू नवीन काढायच्या, टीच्या. कोणाची व्हॅल्यू इनपुट म्हणून द्यायची, एक्सची, म्हणजे जिथं टी इज इक्वल टू समथिंग असेल ते एक्सप्रेशन घ्यायचं, लिहायचं इथेच आपल्याला समजण्यासाठी. इथे बघा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी आहे, म्हणजेच काय रे, टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, बरोबर ना, हे आपण घेणार टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. वेळोवेळी मी सांगेल काय करायचं. मग आता पहिल्यांदा काय करूयात आपण, पुट एक्स इज इक्वल टू काय लिमिट, लोअर लिमिट एक्स 0, बरोबर. मग एक्स जर लिमिट 0 ठेवलं याच्यामध्ये तर ऑब्व्हियसली टीचं सुद्धा आन्सर काय येणार आहे, 0 येणार. मग जेव्हा एक्सचं आन्सर जे म्हणजे लिमिट जे आहे अप्पर लिमिट ते इन्फिनिटी आहे, तर मग आता इथं सांगा बरं, इथं जर इन्फिनिटी ठेवलं त्याचा स्क्वेअर इन्फिनिटीच होणार. सो काय आलं, टीचं सुद्धा आन्सर काय आलं, आय मीन टीचं आन्सर काय आलं, इन्फिनिटी. असं म्हणू नका सर 0 आहे म्हणून याचं 0, इन्फिनिटी म्हणून नाही, क्वेश्चन बदलेल त्यानुसार, फंक्शन बदलेल त्यानुसार लिमिट सुद्धा बदलू शकतात. तो फक्त प्रोसिजर समजून घ्या. सो आपल्याला कळलं नवीन लिमिट्स काय मिळाली, 0 to इन्फिनिटी मिळालेली आहे, जुनी काय होती 0 to इन्फिनिटी होती. आता पुढच्या स्टेपमध्ये मात्र आपण काय करणार, जेवढं सगळं हे ऍडजस्टमेंट केलेली आहे स्टेप नंबर 5 ते सगळं इथे पुट करायचंय. ओके, सो कन्व्हर्जन ऑफ इंटिग्रल टी मध्ये कन्व्हर्ट करायचंय. एवढं सगळं कशात कन्व्हर्ट करायचं आता, टी मध्ये, बरोबर ना. हे जे इंटिग्रल आहे ते टीच्या भाषेत लिहायचं आहे. मग कसं लिहिणार बघा, सो 1 बिकम्स I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू नवीन लिमिट्स काय, 0 टू इन्फिनिटी. मी सारखं 4 वेळा हे का सांगतोय, कारण पुढच्या वेळी तुमचे लिमिट्स अगोदर दिलेले वेगळे असतील मे बी, पण तुम्हाला ते कन्व्हर्जन करून लिहायचे तेव्हा अपडेटेड लिमिट्स लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या. प्रोसिजर महत्वाचे आहे याच्यामध्ये, प्रोसिजर फक्त बघून घ्या, प्रॉब्लेम बदलू शकतो. 0 टू इन्फिनिटी एक्स जो आहे, तर एक्सच्या ऐवजी काय ठेवायचे सांगा, एक्सच्या ऐवजी काय ठेवणार, तर इथे बघा, म्हणून एक्सची आपण एक व्हॅल्यू काढत असतो, एक्सची सिंगल एक्सची व्हॅल्यू आहे टी रेस टू 1/2, म्हणून इथे काय लिहिणार, टी रेस टू 1/2 आणि मग त्याची पॉवर किती आहे इथे 7, बरोबर. नीट परत एकदा समजून घ्या, एक्स रेस टू 7 होते की नाही, या एक्सच्या ऐवजी काय व्हॅल्यू ठेवली, टी रेस टू 1/2 ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ई काय आहे, -2, पण एक्स स्क्वेअर जो आहे त्याच्याऐवजी काय सबस्टिट्यूशन घेतलेली आहे आपण, एक्स स्क्वेअरच्या ऐवजी सबस्टिट्यूशन ठेवलेली आहे टी, म्हणून इथे काय येणार आहे, टी येणार. आता महत्वाचा पार्ट डीएक्स आहे, त्या डीएक्सच्या ऐवजी काय ठेवायचे बघून घ्या,
डीएक्सच्या ऐवजी सॉरी इथे एक राहिल्यावर का लिहायचं, इथे काय लिहायचं राहिलं रे पोरो, dt लिहायचं राहिलं. आय एम सो सॉरी फॉर दिस, इट हॅपन्स यु नो. सो dt म्हणून मग इथे काय लिहिणार आपण, इथे लिहिणार 1/2 t⁻⁻1/2 dt. एवढं सगळं केलं. आता हे नीट सिस्टमॅटिकली अरेंज करून घ्यायचंय, म्हणजेच याचं कन्व्हर्जन शक्यतो आपल्याला कशात दिसलं पाहिजे, गॅमा फंक्शन मध्ये दिसलं पाहिजे. मग याच्यामध्ये जर कॉन्स्टंट असेल त्याला पहिलं बाहेर घ्या, ही प्रोसिजर समजून घ्या. 1/2 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला. त्याच्यानंतर इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. आता पहिलं काम काय आहे, ई ची टर्म पहिल्यांदा लिहा, कारण आपला जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे गॅमा फंक्शनचा त्याच्यात e⁻⁻x dx असं असतं ना. सो ई पहिल्यांदा लिहायचा असतो. मग ई पहिल्यांदा लिहूयात, काय e⁻⁻² बरोबर. त्याच्यानंतर 1/2 तर लिहिलाच, इथं काय आहे t, याचं करून घेऊयात कॅल्क्युलेशन. आपल्याला माहिती पॉवर ऑफ पॉवर काय असते, समजा तुमच्याकडे असं असेल x⁻⁻n तर आपण त्याच्याऐवजी काय लिहितो बरोबर, त्याच्याऐवजी लिहितो आपण x⁻m असं लिहितो. म्हणून ही पॉवर जी आहे तुमची बरोबर ना, ही जी पॉवर आहे ती पॉवर काय लिहिणार आता सांगा मला, 1/2 × 7 म्हणजे काय आलं रे, 7/2. काय लिहायला लागेल, 7/2 इंटू इथे काय बघा t⁻⁻1/2 आणि dt. ओके, अशा पद्धतीने सगळं असं सिम्प्लिफाय झालंय. अजून एकदा 1/2 0 टू इन्फिनिटी e⁻²t आणि इथे काय येतं बघा, टी एकदाच लिहायचं आहे आणि त्यांची पॉवर जी आहे त्या पॉवरची ऍडिशन होणार. सो ऍडिशन म्हणजेच काय, 7/2 - 1/2. इथं मायनस असल्यामुळे तसं तसं लिहायचं. सो काय ना सांगा, 7 म्हणजे 2 एकदाच लिहायचा, 7 - 1 काय ना 6 म्हणजे आन्सर काय आलं बरोबर 3. सो t⁻³ dt. आणि मग आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो रे, दिस इज गॅमा फंक्शन, राईट. काय आहे हे तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम मध्ये असं वाक्य लिहायचं नाही, डायरेक्ट आन्सर लिहायचं. सो दिस इज गॅमा फंक्शन बट 0 टू इन्फिनिटी e⁻⁻kx x⁻n dx असं जर असेल तर काय लिहितो आपण याचा आन्सर, गॅमा ऑफ n+1 अपॉन हा इथला k इथे लिहिला k⁻n+1. डोंट फॉरगेट हे स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड फॉर्म्युलेशन आहे. हे काय आहे, स्टँडर्ड फॉर्म्युलेशन आहे. फॉर्म्युला आहे तो पाठच करायचा आहे आणि मग त्यानुसार आपण आन्सर लिहिणार आहोत. Therefore, I is equal to 1/2 0 टू इन्फिनिटी, सॉरी आन्सर लिहितो मी डायरेक्ट. याचा उपयोग करून डायरेक्ट आन्सर काय, इथे पॉवर t⁻n काय n ची पॉवर काय आहे 3 काय लिहायचंय 3+1 अपॉन k काय आहे k, इथे k काय दिसतोय 2 दिसतोय, मायनसला घ्यायचं नाही, मायनस त्याचा प्रोटोटाइप आहे. सो काय असणार आहे 2⁻3+1. सो दिस इज इक्वल टू काय येणार 1/2 आणि इथे येणार 4 अपॉन 2⁻4. करेक्ट. पुढे हे सॉल्व्ह करूयात. वन बाय टू. आता सांगा याच्यासाठी कुठला रूल वापरणार आपण, आठवतो का रूल तुम्हाला, गॅमा ऑफ n इज नथिंग बट n-1 फॅक्टोरियल. म्हणून ह्या रूलचा जर वापर केला तर सांगता येईल आपल्याला की इथे काय लिहिणार आता आपण 4-1 करावं लागेल, म्हणजे 3 फॅक्टोरियल अपॉन 2⁻4. म्हणजे याचा अर्थ असा झाला 3 फॅक्टोरियल लिहायचेत आपल्याला, 3 फॅक्टोरियल अपॉन काय आहे 2 आणि परत 2⁻4 म्हणजे 2⁻5. एवढं आन्सर लिहिलं तरी सफिशियंट आहे, पुढे इलस्ट्रेट करायची गरज नाही. आणि जर इलस्ट्रेट करायचंच असेल तर तुम्हाला कसं करावं लागेल सांगा, तुम्हाला करावं लागेल 3 × 2 × 1 अपॉन 2⁻5 बरोबर. मग इथे तुम्हाला 2⁻5 म्हणजे कसं 2 × 2⁻4 लिहितो मी, का, कारण मला इथे 2 दिसला ना, 2 ला 2 कॅन्सल होते. सो फायनली आन्सर जे आहे ते काय येणार आहे 3 अपॉन आणि मग 2⁻4चा आन्सर काय येतं 2 चा स्क्वेअर येतो 4 नंतर 8 नंतर 16 म्हणजे याचा आन्सर आलेला आहे 3/16. फायनल आन्सर काय आहे आपलं I इज इक्वल टू 3/16. आणि आता मला वाटतं विषय अगदी क्लिअर झालाय तुम्हाला. तर फर्स्ट टाईपचा आपण सेकंड प्रॉब्लेम करणार आहोत, बिलकुल सेम प्रोसिजर जी अगोदर केलेली आहे, थोडं स्पीडली करूयात. समजा यालाच 1 म्हणूयात आपण. सो स्टेप 1, पहिल्या स्टेप मध्ये काय करत असतो आपण सबस्टिट्यूशन. आता मला वाटतं अगदी तुम्हाला क्लिअर आहे सबस्टिट्यूशन काय ठेवायची हे बघूनच कळतं आपल्याला, काय की हा x⁻ समथिंग आहे e⁻⁻, x² हा कॉन्स्टंट आहे, डोंट वरी अबाउट दॅट. x² आहे तर आपल्याला x² नको असतो बरोबर ना, तर त्याच्याऐवजी सबस्टिट्यूशन ठेवायची. सो आपण म्हणूया पुट x² इज इक्वल टू t. करेक्ट. सो फर्स्ट स्टेप मध्ये सबस्टिट्यूशन केली. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, x ची सिंगल व्हॅल्यू काढायची आहे, व्हॅल्यू ऑफ x म्हणजे x सिंगल एका बाजूला पाहिजे. आता x हा सिंगल एका बाजूला का नाही तर x² आहे, म्हणून मग काय करायला लागेल त्याचं स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे काय करायचं
स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय होणार आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना काढून टाकतील आणि म्हणजेच टी रेस टू काय होणार आहे, 1/2 मिळणार आहे. सो पहिलं हे माहित झालं आपल्याला, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी घेतोय, त्याच्यानंतर आपण हे कॅल्क्युलेट केलं एक्स इज इक्वल टू टी रेस टू हाफ. थर्ड स्टेपमध्ये त्याचं काय करायचं आहे, डिफरन्सिएशन करायचं आहे. सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय आहे तर dx आहे, म्हणून काय लिहायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट करायचं आहे. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1 येणार. 1 इज इक्वल टू टी ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण त्याच्या अगोदर विथ रिस्पेक्ट टू टी घेऊयात. सो 1/2 टी रेस टू काय येणार आहे, 1/2 - 1 बरोबर, आणि मग मल्टिप्लाय करायचं कशाने, dt बाय dx. मग आता ह्या dx ला इकडे शिफ्ट करूयात, काय मिळेल, dx इज इक्वल टू 1/2 टी रेस टू, इथे 1/2 - 1 म्हणजे काय, 2 1 जा 2, 1 - 2 म्हणजे -1/2 येणार आन्सर, -1/2, आणि इकडे काय आहे dt. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो डिफरन्शिएशन झालं, व्हॅल्यू काढून झाली. आता नेक्स्ट पॉईंट जो असतो स्टेप नंबर 4 जे असते, लिमिट्स. म्हणजे लिमिट्स काय करायचे, चेंज करायचे. मग त्याच्यासाठी एक सुटेबल हे लिहूयात आपण, काय आहे, एक्स इज इक्वल टू टी रेस टू हाफ आहे ना, तर इथे बघा इथे टी लिहूया, टी इज इक्वल टू काय, एक्स स्क्वेअर. मग सगळ्यात महत्वाचं पुट एक्स इज इक्वल टू काय ठेवायचंय, 0 ठेवायचंय. बरोबर, तुम्ही माझ्याबरोबर करणं एक्सपेक्टेड आहे, जमणार तुम्हाला. एक्स इज इक्वल टू 0, जर एक्स इज इक्वल टू 0 ठेवलं तर टी काय येणार, ऑब्व्हियसली 0 येणार आहे. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी ठेवलं तर काय येणार सांगा, टी काय येणार, टी इज इक्वल टू सुद्धा काय येणार, टी इन्फिनिटी येणार. म्हणजे लिमिट्स तुम्हाला चेंज केलेले लिमिट्स लक्षात आले, 0 आणि इन्फिनिटी. पुढच्या स्टेपमध्ये, स्टेप नंबर 5 मध्ये हे सगळं एकत्र करायचं. काय करायचं, हे सगळं एकत्र करायचं म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ इंटिग्रल इन टर्म्स ऑफ टी. बरोबर, टीच्या भाषेत हे सगळं इंटिग्रल लिहायचं. हा जो 1 मी त्याला मार्किंग केले, सो तो 1 एक्सप्रेशन जे आहे, इक्वेशन नंबर 1 जे आहे ते कसं मिळणार आहे आपल्याला, सगळं टीच्या भाषेत लिहायचं असेल तर आय इज इक्वल टू याला समजा आय म्हटलं आपण, ठीक आहे, राहू देत. 0 टू काय येणार, इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी. बरोबर ना, नवीन अपडेटेड लिमिट्स 0 टू इन्फिनिटी. एक्स स्क्वेअर आहे तर एक्स ची व्हॅल्यू ठेवूयात, एक्स ची व्हॅल्यू काय आहे, किंवा इथं बघा एक्स स्क्वेअर आहे तर एक्स स्क्वेअरच्या ऐवजी डायरेक्ट टी ठेवूयात. कसंही केलं तरी तेच त्याचा मिनिंग होतो. म्हणजे इथं एक्स स्क्वेअरच्या ऐवजी dt आहे तर टी ठेवायचं, काय अडचण नाही. प्रत्येकच वेळी थोडं कॉमन सेन्स पण वापरायला पाहिजे, बरोबर ना. सो टी, त्याच्यानंतर ई रेस टू मायनस एच स्क्वेअर ॲज इट इज राहणार, आणि एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय ठेवायचं, टी ठेवायचं. आणि dt ऐवजी dx च्या ऐवजी काय ठेवायचं, dx च्या ऐवजी 1/2 टी रेस टू -1/2 dt. राईट, इज इक्वल टू, याच्यात कॉन्स्टंट कोणी बाहेर लिहूयात, कॉन्स्टंटला 1/2 0 टू इन्फिनिटी. बरोबर, त्याच्यानंतर काय असतं, ई रेस टू -h स्क्वेअर टी. राईट, त्याच्यानंतर टीच्या सगळ्या व्हॅल्यू क्लब करूयात, एकत्र लिहूयात, टी, आणि पुढे काय, टी रेस टू -1/2 dt. मग आता इथे पॉवर 1 आहे पॉवर, आणि ही पॉवर -1/2. याचा अर्थ आन्सर काय आलं, मग 1/2 आलेलं आहे. सो पुढच्या स्टेपला लिहिणार आपण 1/2 0 टू इन्फिनिटी ई रेस टू -h स्क्वेअर टी, आणि इथे लिहिणार आपण टी रेस टू 1/2 dt. सो आय. इथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर माहिती आहे आपल्याला की हा जो पार्ट आहे, ह्या पार्टला आपण काय म्हणू शकतो, आता गॅमा फंक्शन म्हणू शकतो. आणि याला जर गॅमा फंक्शन म्हणत असेल तर तुम्हाला आता तो रूल माहिती आहे, पण मी परत एकदा तो रूल सांगणार आहे. काय रूल आहे, बट 0 टू इन्फिनिटी ई रेस टू -x रेस टू n, इथे -x च्या काय असणार, -kx काय असणार, थोडंसं व्यवस्थित लिहितो ते तुम्हाला कळालं पाहिजे. समजा ई रेस टू -kx, बरोबर, आणि x रेस टू n dx असं जर असेल तर आन्सर काय लिहितो आपण, गॅमा ऑफ n+1 अपॉन काय लिहितो, हा k आहे, k रेस टू काय लिहितो, n+1. बाकी फॉर्म्युला लिहिले नाही, पण हा फॉर्म्युला पार्टच व्हायला पाहिजे म्हणून परत एकदा लिहिला. मग पण वापरला आपण हा फॉर्म्युला. जर k नसताना मित्रांनो, म्हणजे इथे s स्क्वेअर नसताना, तर फक्त गॅमा ऑफ n+1 आन्सर आला असतं, बरोबर ना. मग आता बघूया तिथे. Therefore I is equal to 1/2 0 टू इन्फिनिटी, सॉरी डायरेक्ट आन्सर लिहूयात आपण आता, बरोबर. काय, गॅमा काय आहे तुमच्याकडे, गॅमा n काय आहे, टी रेस टू ची पॉवर काय, टी रेस टू n म्हणतो आपण, म्हणजे हा 1/2. सो काय लिहिणार, 1/2 आणि +1 करायचं. काय करायचंय, +1, बरोबर ना, याच्यात 1 करत असतो, रूल आहे ना, n+1. सो 1/2 +1 अपॉन के काय आहे, इथे बघा के काय आहे तुमचा, h स्क्वेअर, कॉन्स्टंट जो आहे त्याच्यावर फोकस करायचा, h स्क्वेअर. सो इथे मी लिहिणार h स्क्वेअर, आणि मग त्याची पॉवर किती असणार आहे, 1/2 +1, सिंपल. सो दिस इज इक्वल टू 1/2. इथे आन्सर येणार गॅमा ऑफ 2 1 2 +1 म्हणजे 3/2 डिवायडेड बाय, हे नीट लिहायचं आहे,
एच स्क्वेअर रेस टू काय येणार सांगा 3/2 येणार, जे वर येतेच खाली येणार बरोबर ना. सो एच स्क्वेअर रेस टू 3/2, सो दिस इज इक्वल टू 1/2 गॅमा ऑफ 3/2 अपॉन हे माहिती आहे रूल आपल्याला एम म्हणजे एम इंटू एन होणार, याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. सो 2 × 3/2 होणार पॉवरचा, म्हणजे काय आन्सर येणार 2 ला 2 कट झाला, सो एच क्यूब आलं. काय आलं एच क्यूब. सो फायनली 1/2 मी इथं लिहितो एच क्यूब. ओके 1/2 लिहिलं. ओके एवढाच विषय संपला. आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट जो आहे तो याचा आन्सर लिहिणं. हा रूल मागाशी शिकवलेला आहे अगोदर, आणि त्याचं आता इथं त्याचे प्रॉब्लेम्स पण छोटे बघितले दोन आपण आता इथं बघूया. हा काय प्रकार आहे 3/2 आहे, म्हणजे काय ऑड, 3 इज ऑड, सो ऑड डिवायडेड बाय 2. मग आठवलं का कसं करतो आपण ऑड -2 ऑड -4 असं करतो, डिवायडेड बाय 2 2 2 करायचं. मग आता काय नाही लिहिणार 3 - 2 अपॉन 2 इंटू, आता विषय काय आहे इथं 1 यायला पाहिजे, 1/2 यायला पाहिजे शेवटला, माहिती आपल्याला 1/2 म्हणजे 1 हा डिफरन्स यायला पाहिजे. 3 - 2 झाला, 3 - 4 करू शकतो का नाही करू शकत. 3 - 4 जर ब्रॅकेट लिहिलं तर काय होणार निगेटिव्ह येणार, निगेटिव्ह चालत नाही, म्हणून काय 3/2 आला थांबायचं, डिवायडेड बाय 2 करायचं, आणि याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे √π. हा फॉर्म्युला परत एकदा बघून घ्या, याची गरज पडणार आहे. सो आन्सर येणार 1/2 एच क्यूब, आणि इथे आन्सर काय येते आपलं आन्सर येते 1/2 √π. म्हणजेच काय ओव्हरऑल इथे येणार √π अपॉन 2 आणि 2 काय होणार 2 × 2 4 एच क्यूब. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा एक आयडिया येऊन गेलेली आहे तुम्हाला, त्या आयडियाने करायचंय. आता हा प्रॉब्लेम तुमच्या ऍज युज्युअल फॉर्मॅटमध्ये आहे का, तर नाहीये. ऍज युज्युअल फॉर्मॅट म्हणजे कसा फॉर्मॅट, ऍज युज्युअल फॉर्मॅट म्हणजे काय की तिथे पॉवर वगैरे दिसली पाहिजे 0 to इन्फिनिटी. ओके ऍक्च्युअली हे स्क्वेअर रूट आहे, त्याच्याऐवजी काय लिहू शकतो आपण y⁻², बरोबर ना. त्याच्यानंतर इंटू e⁻, मायनस इथे सुद्धा काय आहे y आहे, पण त्याची स्क्वेअर रूट आहे त्याचं, म्हणजे काय त्याची पॉवर 1/2 dy. बरोबर. आता च्या भाषेत आहे सगळं असू देत, काय अडचण नाही. आपण काय करणार आहोत आता इथे पहिल्या स्टेपमध्ये सबस्टिट्यूशन ठेवायचे. सो स्टेप नंबर 1 सबस्टिट्यूशन. आणि सबस्टिट्यूशन ठेवताना काय करायचं, सबस्टिट्यूशन ठेवताना हे जे पहिलं आहे तुमचं याला 1 बोलूयात आपण. दिस इज इक्वेशन 1. सबस्टिट्यूशन साठी लगेच कळालं आपल्याला, क्लिअर आहे की y⁻² जो आहे y⁻² याच्याऐवजी काय ठेवायचे बघा. तुम्ही म्हणा सॉरी तो y⁻² म्हणून टी ठेवताय का, अजिबात नाही, असं नाहीये. ते काय आहे याच्या मायनसच्या नंतर एक सिंगल व्हेरिएबल हवा आपल्याला, आणि तो व्हेरिएबल कसा मिळेल तर y⁻² च्या ऐवजी टी ठेवल्यावर होईल, म्हणून ते करतोय आपण. सो पुट y⁻² इज इक्वल टू टी. राईट. मग सेकंड स्टेप मध्ये काय करतो, सेकंड स्टेप मध्ये एक्स ची व्हॅल्यू, आता इथं व्हॅल्यू कोणाची एक्सची आहे नाही, व्हॅल्यू ऑफ एक्सचा संबंधच नाही, वाय दिसतोय ना, मग वायची व्हॅल्यू काढायची. सो इथे काय करावं लागेल आपल्याला, इथे स्क्वेअर रूट आहे, आणि स्क्वेअर रूट घालवायचं असेल तर स्क्वेअर करावं लागेल, लक्षात घ्या, म्हणून स्क्वेअरिंग करायचं. आणि स्क्वेअरिंग केल्यावर काय येणार आहे, हा 1/2 निघून जाईल, म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाईल. सो y इज इक्वल टू टी स्क्वेअर. काय मिळालंय, हे पहिलं मिळालं फर्स्ट, आणि हे सेकंड. ओके. थर्ड स्टेप माहिती आहे, थर्ड स्टेप मध्ये काय करतो डिफरन्सिएशन. आणि हे इंटरेस्टिंग आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय म्हणणार आता इथे डीवाय, म्हणून काय म्हणणार विथ रिस्पेक्ट टू वाय. बदल लक्षात घ्या, चेंज लक्षात घ्या, त्यानुसार कॅल्क्युलेशन करा. नाही तर इथं एक्झाम मध्ये पोरं इथं लिहून येतात की विथ रिस्पेक्ट टू एक्स. अरे एक्सच नाही त्याच्यात, तरी विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं काय लिहिशील तू, बरोबर की नाही. सो विथ रिस्पेक्ट टू वाय करायचे, तर काय येणार ते विथ रिस्पेक्ट टू वाय 1 इज इक्वल टू, याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं 2, बरोबर ना, 2 मायनस 1, आणि मग लिहायचं dt/dy, आणि म्हणून dy ला इकडे शिफ्ट केल्यावर येईल dy इज इक्वल टू ट्वाइस टी, आणि 2 - 1 काय येणार आहे t⁻² काय 2 - 1 काय येणार 1, सो 2t dt. सो dy ची व्हॅल्यू आपल्याला अशा पद्धतीने मिळालेली आहे. फाईन. स्टेप नंबर 4 ज्याच्यामध्ये आपल्याला लिमिट्स बघायचे असतात. मग लिमिट्स मध्ये आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत टीची, आणि कोणाच्या व्हॅल्यूचा यूज करून वायच्या. म्हणून मग असं शोधायचं एक्सप्रेशन जिथे टी दिसेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वाय. सो इथे बघा हे दिसतंय आपल्याला. सो टी इज इक्वल टू y⁻², बरोबर. मग काय करणार आहोत, पुट एक्स इज इक्वल y इज इक्वल टू काय ठेवायचं आहे 0. जर y इथे 0 ठेवला तर ऑब्व्हियसली टी काय मिळणार आहे 0 मिळणार, आणि जर y ची व्हॅल्यू इन्फिनिटी मिळाली, इन्फिनिटी, तर टी ची व्हॅल्यू सुद्धा काय मिळणार आहे इन्फिनिटी मिळणार आहे. सो ही गोष्ट लक्षात आली आपल्या आता. म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टींना क्लब करायचं स्टेप नंबर 5 मध्ये, आणि त्याला नाव देतो आपण कन्व्हर्जन ऑफ इंटिग्रल इन टर्म्स ऑफ टी. राईट.
So equation 1 becomes, इक्वेशन 1 जे आहे ते लिहूयात आता इथं आपण. I इज इक्वल टू नवीन लिमिट्स काय आहे, सेम 0 to इन्फिनिटी. y रेज टू हाफ, काय रे y रेज टू हाफच्या ऐवजी काय ठेवायचे, y रेज टू हाफच्या ऐवजी काय ठेवायचे t इंटू e रेज टू मायनस जागेवर, आणि y रेज टू हाफच्या ऐवजी काय ठेवायचे t. त्याच्यानंतर dy च्या ऐवजी काय ठेवायचं, इथं लिहिलंय मी 2t dt. सो 2t dt. आता हे रिअरेंज करूयात व्यवस्थित. 0 to इन्फिनिटी, इथे आहे तुमच्याकडे e रेज टू मायनस टी. हा 2 जो आहे त्याला बाहेर लिहूयात आपण, तो कॉन्स्टंट आहे. सो काय येणार आहे, इथला टी आणि इथला टी काय होणार पुरांनो, टी स्क्वेअर dt. बरोबर. मग आता हे जर ऑब्झर्व केलं तर हे परफेक्ट कशाचं एक्झाम्पल आहे, गॅमा फंक्शन. आणि म्हणून याचा आन्सर काय येणार आहे 2. आणि इथे गॅमा लिहायचा आहे, गॅमा ऑफ काय लिहिणार, n+1. n काय स्क्वेअर, म्हणजे काय लिहिणार 2+1. n काय आहे 2 आहे. सो 2+1 असं आपण लिहिणार. सो दिस इज इक्वल टू 2. आणि मग इथे आन्सर येणार आहे गॅमा ऑफ 3. सो दिस इज इक्वल टू 2. आणि मग काय लिहायचंय, फॅक्टोरियल लिहायचंय. कोणाचा फॅक्टोरियल लिहायचंय आता, 3चा सॉरी गॅमा आहे, गॅमा ऑफ 3 आहे. मग काय रूल आहे, रूल आठवतो का, रूल कुठला रूल आहे, गॅमा ऑफ n लिहायचा असेल तर काय लिहितो, n-1 फॅक्टोरियल. आणि म्हणून मग आता इथे 3-1 फॅक्टोरियल म्हणजे काय मिळणार, 2 फॅक्टोरियल मिळणार. काय मिळणार, 2 फॅक्टोरियल. राईट. सो I इज इक्वल टू फायनल आन्सर काय येणार आहे, 2 फॅक्टोरियल का आन्सर क्या होता है, 2 फैक्टोरियल इज नथिंग बट 4, राइट. सो सॉरी 2 फैक्टोरियल इज नथिंग बट 2 ओनली, देन 2 into 2 4, right. So I is equal to 4. So this will be your final answer. Very simple problem.